अ, जिल्हा परिषदेमध्ये आपले जवळपास 15 सदस्य निवडून आलेले आहेत. याच्या आधी कधीही एवढी मोठी संख्या सदस्यांची शिवसेनेची जिल्हा परिषदेमध्ये सातारच्या नव्हती आणि सत्तेत बसण्याची आता परिस्थिती आहे. मात्र इथं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे साहेब. शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत हे आपल्याला भेटलेले आहेत. आपलं याच्याबाबत काय बोलणं झालंय का, की राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्तेत बसेल असं या पद्धतीचं? नाही बघा, आता इथलं स्थानिक राजकारण जे आहे ते आमच्या सगळीकडची वेगवेगळी समीकरणं आहेत. पण सगळीकडेच ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली. त्यानंतर नगर परिषदा झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली. महापालिका झाल्या, त्यामध्ये देखील महायुतीला विजय मिळाला. जिल्हा परिषदेमध्ये पण पंचायत समितीमध्ये महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा कौल जो मान्य करून या ठिकाणी जी काही स्थानिक पातळीवरची जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे महायुतीच विजय होणार. साहेब, या ठिकाणी भाजपनं विशेष करून मित्र पक्षाकडूनच आपल्या मित्र पक्षांनाच टार्गेट करण्यात आलं. यामध्ये टीका टिप्पणी आपल्या शिवसेनेच्याच नेत्यांवर असेल किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी त्यामध्ये आता निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये या सगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आम्ही ठरवलं होतं मैत्रीपूर्ण लढाईमध्ये टोकाची टीका करायची नाही. तर स्थानिक पातळीवर काय झाले मला माहिती नाही, परंतु शेवटी राज्यामध्ये देशामध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही NDA म्हणून काम करतोय आणि देशामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजी आहेत 1 वर्षभर झालंय, 3.5 वर्ष जर पाहिलं आपण तर या महाराष्ट्राला पण पुढे नेण्याचं काम आम्ही केलंय. आणि म्हणून त्याचाच परिपाक जो आहे तो झालेल्या विधानसभेत देखील कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला लोकांनी पाठिंबा दिला, आशीर्वाद दिलेला.